नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। 2-3 दिवस झाले व्हिडिओच नव्हते टाकत। मी माझी जाते गहू खुरपायला। आमची लक्ष्मी माता तर काही उभी राहत नाही आहे, तिला उचलून बाहेर उचलून आत। आमची लक्ष्मी म्हणून उठतच नाही। मित्रांनो, तुम्हाला याच्यावर काय उपाय करावा असं वाटत असेल तर कमेंट करून सांगा। म्हणजे ॲक्च्युली काय झालं होतं, म्हणजे तिला थोडा डॉक्टरांनी तर असं सांगितलं, तिला थोडा अशक्तपणा झाला आहे आणि तिच्या पायाला काहीतरी मला वाटते कोणी ढुसरी मारली का काय झालं, काय लागलं। ती थोडी पहिल्या दिवशी लंगड्यात चालत होती, दुसऱ्या दिवशी तिने बसूनच घेतलं, ती उठलीच नाही। डॉक्टर बोलवला, सलाईन दिलं तिला, टॉनिक ना गं मम्मी, ते त्या दिवशी मी व्हिडिओमध्ये औषधं सांगितली ना, ते सगळी आमच्या लक्षीचीच होती, तिला द्यायला सांगितली होती। त्याच्या दुसरी बाटली आत्ता चालू झाली तिला दुसरी बॉटल। तरी पण म्हणजे तिच्यात तरतरीतपणा आला आहे तिला, पण ती उभीच राहत नाही। मग नेमकं काय प्रॉब्लेम झालं आहे, आणि म्हणजे पाय जर तिचा खूप यातनं निघलेला असेल तर तिचा पाय असं जेव्हा मम्मी चोळते ना, ते ऑइल दिलेलं आहे त्यांनी चोळते पाय मम्मी, तर थोडासा असं साईडला ओढला ना पाय का ती लगेच खेचून पाठी घेते। म्हणजे तो पाय व्यवस्थित आहे पण ती खालीच टेकवत नाही। म्हणजे नेमकं काय झालं आहे आम्हाला पण नाही समजत आहे। आता आम्ही आमच्या परीने करतो आहे, तिला गरम पाण्याने आंघोळ पण घातली, मम्मी रोज ऑइल लावून थोडं तिचा पाय चोळते, गरम पाण्यात मीठ टाकून थोडंसं शेकवलं, पण ती उभी राहत नाही आहे, पायच टेकवत नाही आहे। तिचे खूप हाल झाले, तिचं एक पिल्लू पण मेलं, आणि तेच डिलेवरी होताना बसूनच होती ती, तर म्हणजे मला सांगता नाही येणार नेमकं काय झालं, पण तिचं खूप हाल झालेत। मम्मी झाडून मारून घेते, तिला 9 वाजता जायचं आहे खुरपायला गहू आमचा। काल होम मिनिस्टर खेळायला गेली होती, पहिल्या राऊंडमध्येच बाहेर आली। एन्जॉय म्हणून घेतली। हा, आणि एक गावरान शेळी आणि सिरोही, काय नाव आहे, शिरोही का सिरोही बोकड, त्यांची पिल्लं खूप छान होतात। आता आमचा देवासारखा फकड्या विकायचा म्हणल्यावर आमचं तर जीव असा बाहेर येईल आता। पण बघू आता पप्पा कधी नेतायत सगळ्यांना, बघू काय होतंय, कोणता बोकड घेतो, बेटलचा का सिरोही। ठीक आहे मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, छान छान कमेंट करत जा। खूप खूप धन्यवाद।